चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे या बॉलरमध्ये. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव ऍड होईल. 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झालाय रिद्धी सिद्धी कोपरी या टीमचं. तर एक महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते, कारण दोन्ही संघ आतापर्यंत 2-2 सामने जिंकलेत. हर्षलचा हा बॉल पुल केलाय, पुल सक्सेसफुल. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रदीप ठाकूरच्या बॅट मधून येतोय एक दैदिप्यमान फटका. हा षटकार षटकार देखील आला. 7 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा हर्षल सज्ज होईल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, एक सोपा झेल टिपलाय. तर न्यू बॅट्समन वंश ठाकूर 2 सामन्यांमध्ये हिरो राहिलेला हा बॅट्समन. 2 सामनावीराचे पुरस्कार आतापर्यंत मिळालेत. दोन्ही सामन्यांमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली. आपल्या अफलातून हेलिकॉप्टर स्ट्रोकने प्रेक्षकांची मनं जिंकलीत वंश ठाकूरने. यंदाच्या हंगामामध्ये त्याने पदार्पण केलं रिद्धी सिद्धी कोपरी या टीममध्ये. त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हातामध्ये हा बॉल विसावलाय. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. फ्लायटेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. जी ओळख त्याची आहे मिस्टर हेलिकॉप्टर ऑफ कोपरी आणि तो दर्जेदार स्ट्रोक. रनआउटची संधी, परंतु ही संधी देखील गमावली. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. ओव्हर कंप्लीट होते आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन. ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 14 धावा आतापर्यंत होतात. स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीच्या मार्कवर विराज उदय तांडेल. कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती या खेळाडूने केली. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या इम्प्रेसिव्ह कामगिरीने नावारूपाला आलेला खेळाडू.
मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने झेलची संधी, जीवनने सेकंड अटेम्प्टला हा झेल टिपलाय. न्यू बॅट्समन शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम येतोय स्ट्रायकिंग एंडला. समोरच्या दिशेने झेलची संधी, परंतु चेंडू चालला फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन 6 रनसाठी हा षटकार. षटकाराच्या साह्याने आतापर्यंत धावफलकाची गती वाढल्याने 20 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच एपी बॉईज टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 21 रन. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर आहे चंदन, टिपला हा झेल आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. भरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकवीस रन या बॉलवर भरतच्या बॅटमधून येतोय. बिग तर जरूर केलाय, परंतु भरत डगआउट मध्ये आला परत आणि बॅट्समन क्रमांक 14 देखील बाद होतोय. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे परंतु ऑन हॅट्रिकवर होता हा बॉलर. हॅट्रिकची संधी गमावली, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते आणि 2 वर्षात समाप्तीनंतर 4 गडी बाद
23 रन. तेवीस रन. स्ट्रोक तर जरूर चांगला आहे. शुभमच्या बॅट मधून डीप मध्ये फिल्डर आहेत. एकेरी धाव या ठिकाणी ऍड होते. चांगली फेकी आणि 1 रनच्या साह्याने 24 रन. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. गावदेवी 11 दिवाळी आणि त्याचबरोबर एपी बॉयज नेहरू. मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या स्लाइसचा वेध डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा आतापर्यंत होत आहेत. चंदन तलवार कालच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये आणि एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी, कारण जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉप 3 मध्ये दाखल होईल. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय 6 रन साठी. हा षटकार इनसाइड एज आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होईल. फलंदाज बाद झालाय. वेग भरपूर होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. मोठा फटका खेळायचा होता. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल आणि 1 रन कंप्लीट करून बॅट्समन शुभम रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल.
टीमची धावसंख्या होते 32 आणि 33 रनचं लक्ष असेल. 33 रनचं 11 रनची सरासरी. चला टॉससाठी यायचं आहे. गावदेव इलेव्हन दिवाळी टीमचे कॅप्टन आणि एपी बॉईज नेहरू.
18 बॉलमध्ये 33 रनची गरज. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, फटका चांगला. एक सिंगल देखील पूर्ण होते. समीर येईल, बॉल जज करेल, एक सिंगल. येणारे 17 बॉल आणि 32 रनची गरज अजूनही आहे. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईट +1 टोटल 2 रन ऍड होतील. सामन्याचं चित्र बदललंय. 17 बॉल आणि 30 रनची गरज अजूनही. प्रत्येक ओव्हरमध्ये फक्त एक एक षटकार जर लगावला तरी देखील तुम्ही टार्गेटपर्यंत पोहोचू शकता. धीम्या गतीचा हा बॉल होता. टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल विसावला जातो. प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये सारसोय टीमला दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चाललाय. सारसोय या नावाने संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मिडऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर, चांगली फिल्डिंग. अजय त्या ठिकाणी तैनात होता. 15 बॉल आणि 29 रन. लॉफ्ट केलाय, प्रॉपर टायमिंग, एक सिंगल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जर एखादा षटकार आला तर या मॅचमध्ये कमबॅक होईल. हा बॉल टप्पा पडला, प्रभावित केले विराजला प्रभाकरने. निर्धाव स्वरूपाचा बॉल. 13 बॉल आणि आता मात्र 28 रनची गरज. इनसाइड एज, परंतु झेल सोडलाय. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र 27 रनची गरज. पायाला दुखापत झाली. येणारे 12 बॉल आणि 27 रनची गरज आहे. 12 बॉलमध्ये 27 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे चंदन, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु ती क्षमता दाखवावी लागेल सध्याच्या घडीला. या क्षणाला इनसाइड एज, एक मोठा विकेट प्राप्त केलाय तौसिफने आणि 11 बॉलमध्ये आता मात्र 28 धावा पूर्ण करायच्या आहेत.
चला टीम एपी बॉईज नेहरू टीमचे कॅप्टन आणि गावदेवी 11 दिवाय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या लॉफ्ट केलाय. कुशल यांच्या माध्यमातून एक सिंगल फक्त मेल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. 10 बॉल आणि 26 रनची गरज. एखादा षटकार या मॅचमध्ये कलाटणी देऊ शकतो. या बॉलवर बिगिट केलाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती कुशल 11 जय गणेश सारसोळे या टीमला, तो फटका आलाय कुशल यांच्या बॅटमधून. कुशल स्ट्रोक षटकार ॲक्शन रिप्लेमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड होती. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि 6 रनसाठी हा षटकार. 9 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज. येणारे 9 चेंडू सांगतील की आजच्या दिवसातील दुसरा कोणता संघ असेल जो सुपर 3 मध्ये दाखल होईल. कालच्या दिवसामध्ये कुक्षेट टीमने प्रवेश केलाय सुपर 3 मध्ये आणि नेक्स्ट मॅच गावदेव 11 दिवाय आणि त्यांच्याच अगेन्स्ट एपी बॉईज नेहरू. हा बॉल या क्षणाला आपण पाहू शकतो वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव खर्च केली. अशा धावा तौसिफला रोखाव्या लागतील. पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे चंदनला त्याने बाद केलं. चला गावदेव 11 दिवाळी टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत. 19 रन पूर्ण करायच्यात. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा फटका चांगला डीपमध्ये. फिल्डर आहे समीर तावरे. बॉल जज केलाय. एक सिंगल फक्त पूर्ण केली. 8 बॉलमध्ये आता मात्र 18 रनची गरज. एक षटकार या मॅचमध्ये कलाटणी देऊ शकतो. येणारे 8 बॉल आणि 18 रनची गरज अजूनही आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विराज. कोलोर पद्धतीचा हा बॉल. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. विराज पाटील आपण यायचा आपल्या शुभस्ते केला जाईल टॉस. रोनक पाटील तर अनुराग आपण यायचा आहे. हा बॉल वेग भन्नाट आणि या मॅच मध्ये कलाटणी मिळताना पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र 17 रनची गरज. अनुराग आपण या त्वरित आपल्या शुभस्ते केला जाईल टॉस. सहा बॉल आणि 17 रनची गरज. तर रुपेश दादा आपण या आपल्या शुभस्ते केला जाईल टॉस.
पहिलाच बॉल वेग भरपूर होता, रनआउटची संधी, परंतु या क्षणाला एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय गावदेवी 11 दिवाळी टीम. जशी मॅच संपेल आपण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. 4 ओव्हरची मॅच असेल ती. 5 बॉल आणि 16 रनची गरज. गोलंदाज अजय. विजयाच्या उंबरठ्यावर रिद्धी सिद्धी कोपरी या टीमला नेण्यासाठी अजयला इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करावी लागेल. हा बॉल पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज अ वाईट. शेवटचे 5 बॉल आणि आता मात्र 15 रनची गरज. 1 बाउंडची ताकीद तर जरूर दिली गोलंदाज अजयला. 5 बॉल आणि 15 रन. या मोमेंटला क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता आणि वेद यष्ट्यांचा होतोय. एक महत्वाचा विकेट अजयने प्राप्त केलाय आणि टीम रिद्धी सिद्धी कोपरी या टीमला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जात असताना, परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि आता मात्र धावा पूर्ण करायच्या त्या म्हणजे 15 रन. न्यू बॅट्समन प्रेम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेमाने सर्व काही जिंकता येतं, परंतु सध्याच्या घडीला प्रेमला विजयासाठी चांगला खेळ करावा लागेल. लाईन चांगली होती, लाईन मिस केली. 3 बॉल आणि आता मात्र 15 रनची गरज. 3 बॉलमध्ये 3 मोठे फटके, 2 षटकार, 1 चौकार देखील सामना जिंकून देऊ शकतो. हा निर्धाव स्वरूपाचा बॉल आणि कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित झाल्यात टीम रिद्धी सिद्धी कोपरी या टीमच्या. व्हाईट बॉलचा इशारा. 2 बॉल आणि 14 रन. इनसाइड एज. चांगला बाउन्सर होता आणि सामना जिंकलाय. सुपर 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ रिद्धी सिद्धी कोपरी संघ. कॉंग्रॅच्युलेशन योगेश दादा भोईर अँड टीम रिद्धी सिद्धी कोपरी. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला तर